मंदिराचे एकदम भारी नकाशे केले तर खूप भारी दिसायला लागले. ओमचं ओम निवास शिवचा साईन भांडणं काय चालेल का नाही भांडण. फर्स्ट विलेज माना आलेले भारत का प्रथम गाव माना आणि ते बद्दल विशाल बामडी गाव. हम यहीं के रहने वाले हैं. हम 25 साल की सेवा करते हैं. माला पहिला असा व्हिडिओ बनणार आहे ज्याची सुरुवात एंडिंग पासून चालू होणार आहे. तर स्वागत आहे आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. एका नव्या दिवसामध्ये जवळपास 2 वाजायला लागले आणि मी व्हिडिओ दर्शन झाल्याच्या नंतर बनवायला लागलं. पाठीमागल्या साईडला होतं बद्रीनाथचं मंदिर. तर तुम्ही काय करूया सुरुवातीपासून व्हिडिओ बनवूया. डिटेल मी सांगतो. सकाळी 7ला आलो तुम्ही इथं बद्रीनाथला कुठून. रात्री 8 वाजता केदारनाथला निघालो. दम्याला लागून दिसतं. सकाळी 7 वाजता बद्रीनाथला आलो. 1,500 रुपये घेतले टॅक्सीवाल्याने. रात्री पोहोचलो. मग सकाळी 7-8 वाजता डायरेक्ट आंघोळीसाठी गेलो. तुम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर दिसेनच. तर 1 2 3 लेफ्ट साईडनं तुम्ही जर समोर आला ना इथं आहे बघा गरम करण्याचं पूर्ण कुंड आणि जवळपास 100 डिग्री असेल. 100 नाही 40 ते 50 डिग्री असेल. एवढं गरम आहे ना मधामध्ये जाऊ पण देणं झालं. लिटरली खूप जास्त गरम आहे आणि इथूनच पाणी यायला लागलं. पाणी इथून यायला लागले. इथं महिलांसाठी याच्यामध्ये आणि इथं माणसासाठी खूप जास्त गरम आहे. आणि पब्लिक बघा खूप जास्त पब्लिक आहे. तिकडल्या साईडला मंदिर आहे. तर आणि त्यावर गेले एकदम इतकं गरम पाणी होतं ना खूप चांगलं वाटलं. खूपच भारी वाटलं. आणि हे असं काही पलीकडल्या साईडला नदी जायला लागली. ती एकदम जोरानं फ्लो जायला लागला. तर जाऊया आपण इथून. आता आंघोळ केली. आंघोळ करून दर्शनावर गरम कुंडाच्या ह्याच्यातून मी आता आंघोळ करून आलो. आणि वरी समोर तिकडल्या साईडला मंदिर आहे. आता प्रसाद घेतला इथं 200 रुपयाचा. श्री बद्रीनाथजी पूजा प्रसाद लिहिलंय. आणि इकडे हा ब्रिज राहिला जिकडून मी आलतो. आता जाऊया दर्शनाच्या लाईनला. इकडून अशीच पूर्ण दर्शनाची लाईन आहे. तिकडं आहे तिथून सुरुवात होत्या. आणि इथं बॅग आणि चप्पल इथे बॅग ठेवली माझी आणि इथे चप्पल ठेवलं आणि 200 रुपयाचा प्रसाद गेला. फ्री ऑफ चार्ज आहे पण 200 रुपयाचं तुम्हाला घ्यावं लागेल. 100-200 रुपयाचा प्रसाद. जाऊया आपण दर्शन बघूया किती वेळ लागतं. इकडल्या साईडला लाईन आहे. आणि आजचं वातावरण बी मौसम बी चांगलाच आहे. जास्त म्हणजे पाऊस येण्याची शक्यता नाही आहे. झाला जवळपास 10 वाजायला आले तर आणि लाईनीला उभा टाकण्यासाठी आला. जवळपास 1 ते 1.5 घंटा आहे. तिकडल्या साईडला लाईन आहे तुम्हाला समोर दाखवतो मी. आणि लाईनमधून थोडंसं बाहेर आलो कारण थंडी वाजला आली. खूप जास्त 2 दिवसापासून थकलं नाही त्याच्यामुळे थंडी वाजला आली. ऊन बी चांगलं पडलंय कडक पडलंय. आणि लाईनीला माणसं घुसायला तिकडल्या साईडला पोलिसवाले नाही. तिकडून कुठपर्यंत लांब आहे इतकं म्हणजे तुम्हाला शेड दिसायला का लांबपर्यंत. जवळपास मला वाटतं 1.5 ते 2 किलोमीटर आहे. मी लाईनी लागलो 10 वाजता लाईनी लागलो. म्हणजे आता किती झाले अर्धा-पाऊण तास झाला असेल. 10-10:30 वाजायला आले तर. आणि आसपासला झाडं बघा कसलं भारी झाडं. इथं झाडाचे नाव तर मला काही माहीत नाही. आणि डोंगर पण चांगले. ऊन पडल्यामुळे अजून चांगलं दिसायला लागले. आणि वातावरण बी थोडीफार ढगाळ यायला लागले तर जे की वाईट गोष्ट आहे. कारण 2-3 दिवसापासून पूर्णपणे पूर्ण पाणी झाले. कारण केदारनाथमध्ये पूर्ण भिजलो मी. त्याच्यानंतर हा रात्री आणि हा सकाळी पूर्ण उलट्या झाल्या मला. इतक्या दिवसातून कधीच उलट्या झाल्या नाही त्या. आता पहिल्यांदा उलट्या झाल्या. तर ही लाईन लागली आपली. इथून सुरुवात झाली. सुरुवात तर तिकडूनच झाली. मी अर्धा घंट्यापासून इथंच लावले. बघूया आपण समोर जाऊन किती वेळ लागते आपल्याला लाईनीला दर्शन करायला. समोर लाईन लागला. इथं काही बॅरिकेटिंग काही नाही. आपल्या जसं लागते तशी लाईन. दोरी काहीच नाही लावली. आणि माणसं घुसायलेत पण काही जण निघालेत पण. आणि तिथून पूर्ण माणसं दिसायला लागली. तसं बघायला गेली तर लांबपर्यंत आहे जी लाईन आहे ती. सगळे भांडणच करायला आहेत. हे लाईनमध्ये घुसलं ते लाईनमध्ये घुसलं हेच चालू आहे सगळं इथं मगापासून. काही महाराष्ट्रातली माणसं आहेत काही UPची आहेत काही MPची आहेत. सगळे भांडणं चालू आहेत. लाईनीला नीट तरी थांबा असं काय उपयोग आहे. कधी सुधारणार नाहीत. आपल्या इंडियातले माणसं कधी सुधारणार नाहीत. बघा मागायला कसे राईट लाईने थांबलेत. आणि बाकीचे हो का भांडणं काय चालेल का नाही भांडणं. लाईनीला थांबता एक गोष्ट दिसली मला इथं. एवढं दिसायला लागले हे हातोड्यानं घेऊन दगड फोडायला आहेत. एवढं बारीक कशाला करायला आहेत मला काही समजणार. 3-4 बाय आहेत. हातोड्यानं बारीक दगड करायला लागले. तर घराच्या कामासाठीच करत असते मला तर वाटतं. कारण इकडल्या साईडला घर पण आहे ना बनायला लागले. पण एवढे बारीक दगड. अच्छा आपल्याकडे असं लहान गिट्टी असते का तसे बनवायला लागले वाटतं. मोठ्या दगडाची तोडून. कारण इथं क्रशर नसतं ना.
चालता चालता इथं आंटी जी आहे जे की स्वेटर शिवायला लागले बघा, एकदम जोर जोरानं. कसं खूप सारे डोक्याला टोपी घालणारे पण शिवायला लागले तर पांढऱ्या कलरचं शिवायला ते एवढे शिवून ठेवले तर. आणि आपली लाईन आहे जी दमादमानं समोर चालायला लागली. पाठीमागल्या साईडला थांबलो होतो, ही लाईन जायला लागली. तिकडल्या समोरून लाईन येता येता पूर्ण अजून लांबपर्यंत आहे आपलं मंदिर ते तिकडे राहिलं. आणि मेन म्हणजे कंटाळा आला मला लाईनमध्ये थांबून. मग इथं ज्या आपल्या उत्तराखंडमधल्या आंटी येतात त्यांच्याजवळ एक इंटरव्ह्यू घेऊया, आपण बोलूया. आणि हवा पण जोरानं सुटल्या. त्यांच्या शेतामध्ये काय लावलं जाते आता, सगळं असं गवत दिसायला लागले आणि पूर्ण चारीकडून डोंगर येते. तर आपण आंटीला विचारूया. तसा जे हवामान आहे ते चांगलं आहे आणि असं काही शेत आहे. इकडल्या साईडला बघा सगळं काही लाईनी लागलेत आणि इथंच चालू आहे शेतीला. तर आपण 2-4 क्वेश्चन विचारूया आंटीला. त्यांना हिंदी येते आणि आपल्याला तर काय मराठी येते. तो सबसे पहले अभी आंटी को सबको हिंदी समझ में आता है, आपको भी समझ में आएगा. तो आंटी जी आप अपना नाम बताइए सबसे पहले. जय बद्री विशाल. जय बद्री विशाल. मेरा नाम सौ भंडारी है. हमारा गाँव यही है, पास बामड़ी गाँव. बामड़ी गाँव. हाँ, हम यहीं के रहने वाले हैं. हम बद्री विशाल की सेवा करते हैं. माला मूला दूध सब देते हैं भगवान को. आंटी जी का नाम शोभा है और आपका? जय बद्री विशाल. मेरा नाम बीना राणा, मैं इनकी लड़की हूँ. ये हाँ? मेरी मम्मी है, ये मेरी चाची है. अच्छा, ये आपकी मम्मी, ये मेरी मम्मी है ये मम्मी जी है आपकी है, और ये चाची जी. ये चाची जी है और ये ये मेरी लड़की है. लड़की आपकी लड़की है. नहीं, ऐसे ही है. अच्छा हाँ, रिलेशन मधली है. तो मतलब हम मम्मी जी है हाँ, मेरी. ये तो आपकी हम यहाँ के आलू बुढ़ाई करते ये आलू की खेती कर रहे हैं आप. और कितने दिन में आ जाते हैं आलू? मतलब महीने में हो जाता है, निकल 6 महीने. हाँ, मतलब 4 महीने में एक फसल, एक होते हैं. अक्टूबर में निकल. मतलब मई में आप लगाते हो और 3 महीने 4 महीने बाद निकाल देते हो. और साल में कितने फसल होते हैं मतलब ऐसे, या फिर एक ही होते हैं? बाकी के दिन बर्फ गिरती है यहाँ पे. फिर हम अपने गाँव पानी के से रहते हैं. बाकी के टाइम यहाँ पे मतलब चीजें शुरू होती है रहती है नहीं, मंदिर बंद होता है. मंदिर का पाठ बंद हो जाता है तो उसके बाद 6 महीने के लिए पानी उसमें जाता है. तो शुरू क्या कौन से महीने में होता है, मतलब बर्फ कौन से? यहाँ नीचे तो गिरती होगी ना यहाँ पे हाँ, बर्फ? ठीक है. यहाँ नवंबर से शुरू हो जाती है बर्फ गिरना. नवंबर से शुरू हो जाती है. मतलब पूरा गांव बंद हो जाता है यहाँ का. हाँ. यहाँ पे ऊपर तो जाने नहीं देते होंगे. तो आप भी नीचे होते हो ना. बाकी के 6 दिन की मतलब घर में रहते हो या कुछ बाहर ऐसा कुछ आप? 6 महीने अपने पांडुकेश्वर गाँव है ना, ऐसे जैसे बामनी गाँव है तो वैसे ही पांडुकेश्वर में भी गाँव है तो वहीं रहते हैं. वही रहते हैं ना. मतलब अभी आना जाना करते हैं यहाँ पे यहीं? नहीं, यहाँ भी घर है अपना. यहाँ यहीं पे भी 6 महीने यहाँ पे रहते हैं. 6 महीने. पांडुकेश्वर और बारिश का सीजन मतलब ज्यादा रहता है या कम रहता है कभी कभी? ज्यादा रहता है. अभी तो शुरू होगी ना, अब शुरू होने लगी है. वैसे तो बरसात शुरू हो गई है. क्योंकि यहाँ का मौसम तो बहुत ज्यादा चेंज होता रहता है. और ये भीड़ ऐसी ही इतनी रहती है दिन में या रात में कम हो जाती है? रात को तो थोड़ा कम हो जाता है. मंदिर कितने बजे तक शुरू रहता है रात में? 11 बजे. रात में ना फिर बंद हो जाता है होगा. त्या आंट्या उभं राहिले होत्या, त्या आंट्याचे सगळ्याचा इंटरव्ह्यू घेतला म्हणजे 2-4 प्रश्न विचारले. मला असं खूप जास्त आवडते अनोळखी नवीन माणसाला. त्याच्यामधली उत्तराखंडमधल्या खूप जास्त पहाडी माणसामध्ये मला आता मी सगळं हिंदीमध्ये बोललो, कारण त्यांना हिंदीचे त्या बाकी येत नाही. काय आढळ लागले हिंदीचे त्या बाकीच्या त्यांना काही येत नाही. तर बोललो मी 2-4 गोष्टी खूप भारी वाटले. गेले ते त्याची संग मी घरी पण गेला असतो जेवायला. जय बद्रीनाथ. नदी तुम्हाला दाखवायची राहिली, ही समोर जायला लागली अलकनंदा नदी, जी की बद्रीनाथ पासून येते. पूर्ण पाण्याचा जो प्रवाह आहे एकदम जोरात झाला आहे. तर दोन्ही साईडला JCB लावले तर बघा दिसायला लागले आता. आणि पाण्याचा प्रवाह तो अजून खूप जास्त दिसायला लागला. आणि आपली लाईन केव्हापासून अर्ध्या-1 घंट्यापासून इथे थांबल्या चालला झाल्या. जवळपास 12-12:15 वाजायला लागले. तर तेव्हा आपल्याला दर्शन होते. खूप जास्त टाईम लागणार आहे. लांब बघा कितीपर्यंत लांब आहे लाईन. 6 वाजता लागला होता आणि जवळपास 1:30 वाजायला लागले. तर आणि जी थंडी वाजायला लागली, खूप जास्त थंडी वाजायला लागली. मी स्वेटर पण घातलेलं आहे. आणि सकाळी तुम्हाला दाखवलं बघा तिथं थंड पाण्याचं गरम पाण्याचं जे कुंड तिथं होतं. आणि ब्रिजपासून जवळपास 1.5 किलोमीटर मागून गेलो. 1.5 किलोमीटरसाठी खूप जास्त टाईम लागला. आणि आता नदी दिसायला लागले बघा. एकदम जोरजोरानं पाणी आहे, जे बर्फाचं यायला लागले. आणि इकडल्या साईडला बघा पाणी दिसायला लागले. तिकडल्या साईडला माणसं आंघोळ आणि जेवण करायला लागले. तर आणि आपल्याला अजून खूप जास्त लांब जायचं. आणि इकडल्या साईडला जे प्रसाद आहेत ते पण भेटते तुम्हाला. तर बघूया, आपल्याला जास्त टाइम नाही लागणार. मंदिर पण दिसायला लागले, ते समोर जायला लागले. जाऊया आपण मंदिराकडे. दमादमानं लाईन पण चालू आहे. जवळच आला म्हणून जास्त लाईन नाही आला. पण 10, 11, 12, 1 जवळपास 3.5 घंटे झाला आम्ही लाईनीला उभा. आणि मला वाटतं अजून 1 घंटा तरी लागणार लाईन चालू आहे सगळे. अजून
अशी दुकानं पण आहेत, मूर्त्या आहेत, प्रसाद बी घेऊ शकता तुम्ही, सगळं दिसायला येतं. आणि हे कसली भारी लाइटिंगवाला फोटो आहे इथे, वा सुंदर सुंदर आहे इथं. इकडल्या बी साईडला सगळे इथं हातातलं घालायचे. त्याच्यानंतर एवढी शॉपिंग स्ट्रीटच बनवली आहे, चालता चालता घेऊ शकता. आणि मला तो एक फोटो खूप जास्त आवडला, तो दिसायला लागलाय. तो एकाच फोटोमध्ये 4 धामचे आहे, नाव पण लिहिलंय आणि पूर्ण दिसायला लागले. सगळ्यांना बांधले तर त्यांच्या पूर्ण मन्नात वाढायला लागतात. पैसे आला पाऊस चालू झाला होता आणि मंदिर पण 2 वाजता बंद होतं वाटतं, म्हणून आले 2 वाजता लवकर होणार आहे. पाठीमाल्या साईडला किती गर्दी दिसायला लागली, पाऊस चालू झाला. मशी झाला ना असं काय सजिलंय मंदिर. आणि इकडल्या साईडला पण पूर्ण बांधले तर आणि मधामध्ये झाला पूर्ण फिरून मंदिरामध्ये जायचं आपल्याला. तिकडल्या साईडला बाहेर आलो मी आणि एकदा आसपास तुम्हाला मंदिर दाखवतो. मंदिरावर बघा अशा प्रकारचे वरी जे कळस आहे असे 2 प्रकारचे सोन्याचंच आहे वाटतं चमकायला आले. आणि आसपासला सगळा माहोल बघा, सगळेजण थांबले तर गर्दी तशी बघायला पाहिजे तर खूप जास्त आहे. मंदिर पण खूप जास्त सुंदर आहे. त्याच्यानंतर साईडला बघितलं तुम्ही इथं दुपट्टे बांधलेले इथं देवीचे, त्याच्यावर नाव पण लिहिलेलं आहे इथं जय बद्रीनाथ म्हणून सगळीकडे बांधले तर. आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी सगळीकडे पण जे पूर्ण ज्याची मनोकामना आहे त्याची होणार आहे म्हणून अशी सगळीकडे बांधले तर पूर्ण महादेवाचे. आणि इकडं मंदिरं पण आहे, श्री हनुमान मंदिर. त्याच्यानंतर अजून 2-3 मंदिर आहेत इथं, ते पण दाखवतो मला. इथं हनुमान मंदिर आहे. त्याच्यानंतर इथं नर नारायण मंदिर म्हणजे नारायण मंदिर आहे. इथं मूर्ती आहे त्याची नारायण देवाची. आणि त्याच्यानंतर इकडल्या साईडला श्री क्षेत्रपाल मंदिर आहे इथं देवाचे ना. असं काय मंदिर आहे पूर्ण, सगळ्यांना दुपाटी बांधले. मंदिर बंद झालं, लिटरली दरवाजे आहेत ते बंद करण्यात आलेले आहे इथं. आणि मंदिराचा जो झेंडा आहे तो असा आहे, श्री बद्रीनाथचा जय बद्री विशाल असं लिहिलं त्याच्यावर. इकडल्या साईडनं करून बाहेर आलो आम्ही आणि आता तुम्हाला जवळून एकदा मंदिर दाखवतो. असं काय पूर्ण मंदिर आहे आणि समोर चुनरी बांधले तर सगळ्याला. मंदिराचे एकदम भारी नकाशे केले तर खूप भारी दिसायला आले. ओमचं ओम निवास शिवचा साईन आहे आणि 4 साईडला बघा मंदिर किती सुंदर दिसायला आले. आणि सगळे माणसं इथं गर्दी आहे. सध्या तरी मंदिर आता बंद झाले, जवळपास 2 वाजता मंदिर बंद होते ना. तर जाऊया आपण इथून बाहेर निघूया. दर्शन करून झालेलं आहे आपलं, जवळपास 4 घंटे लागले. 10 वाजता आम्ही लागला होता आणि 2 वाजता दर्शन झाले. 1-2 मिनटं अगोदर जर मी गेलो नसतं ना डायरेक्ट आपलं क्लोज झालं असतं, दर्शनच भेटलं नसतं. मी मधात गेलो बाहेरून दरवाजा लावला. बरं आहे, लक्की दिवस होता आपल्याला. देवाचं दर्शन झालं, एकदम भारी झालं. पण टाईम 4-1 घंटा लागला मला. खूप जास्त लाईन होती, 1.5 ते 2 किलोमीटर लाईन होती. 1.5 ते 2 किलोमीटर एवढी लाईन मला वाटलं नव्हतं नसं. केदारनाथला तर 8 ते 5 तासामध्येच आपलं दर्शन झालं आणि इथं बद्रीनाथला टाईम लागला खूप जास्त. जाऊ दे, असू द्या, जे बी आहे दर्शन खूप चांगलं झालं. आणि ऊन पडले, मनामध्ये असं वाटलं की पाऊस येणार आहे, पण पाऊस जर आला नाही ती चांगली गोष्ट आहे. आता सध्या तरी वातावरण चांगलं पूर्ण खुललं आहे आणि जे वातावरण आहे ते चांगलं आहे. आता इथून 3-4 किलोमीटरच माना नावाचं गाव आहे, तिथं जायचं. बघूया आता, ड्रायव्हरचं अजून माझं काय फिक्स नाही, ऋषिकेशला जायचं का नाही. तर असं काय असं मार्केट आहे इथं, काय 2-4 हॉटेल आहे इथं. मार्केट पण तुम्हाला दाखवलं नाही, खरेदी करण्यासारखं खूप सारं इथं. इथं बस साड्या दिसायला येतात, समोर खूप साऱ्या कलरच्या साड्या येतात, प्रसाद आहे. त्याच्यानंतर तिकडल्या साईडला माळी येतात ज्या की रुद्राक्षाच्या ओरिजिनल बनलेल्या येतात. काही डुप्लिकेट पण असते ना तर हातात घालायच्या, अशा खूप साऱ्या गोष्टी येतात. देवाच्या मूर्ती येतात, त्यानंतर मंदिर येतं डायरेक्ट. अशा खूप साऱ्या गोष्टी येतात ज्या की व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं नाही. तर बाकी जाऊया इथून, थोडंसं काहीतरी खाऊया, निघूया माना शहरला. बद्रीनाथपासून जवळपास 3 ते 4 किलोमीटर असलेलं भारताचं जे पहिलं शहर येते ते म्हणजे माना. आणि त्याला इथं असं साईन पण लिहिलं, फर्स्ट इंडियन विलेज माना आणि भारत का प्रथम गाव असं पण लिहिलं. जवळपास 3 ते 4 किलोमीटर आहे, 1-5 मिनटं लागतात. गाडी घेऊन मी आलो 5 मिनटात. बद्रीनाथचं जे पाठीमागं देवस्थान आहे ते पाठीमागं राहिले. तर चला आज आपण एक्सप्लोर करूया फर्स्ट इंडियन विलेज ऑफ माना, भारताचा प्रथम माना. आणि वेदर जे होते ना, मौसम खूप सुंदर होतं. इकडल्या साईडला पण बघा आणि इकडं डोंगर आहे का. आणि मेन म्हणजे तिकडल्या साईडला सगळीकडे बघा पूर्ण बर्फ दिसायला लागला. समोर हे पूर्ण बर्फ दिसायला लागला आणि काय चांगलं होतं वातावरण. बाकी इथं इंडियन तिबेटियन पोलीस फोर्स लागते इथं समोर दिसायला लागले. हे पाठीमागून एंटर झाला आपण माना गावामध्ये. माना गाव दिसायला लागले ते समोर आहे एकदम, ते तिकडल्या साईडला. गावामध्ये जाऊया पहिले. त्याच्या अगोदर इकडे डिस्टन्स पण लिहिले. दिल्ली आहे 543, त्यानंतर गाझियाबाद 505 किलोमीटर, 299 किलोमीटर. ऋषिकेश आहे जवळपास 300 किलोमीटर. ऋषिकेश खूप जास्त लांब आहे. आणि जाऊया आपण आधी माना गाव आहे ते एक्सप्लोर करूया. आणि सगळीकडे इथं गाड्या पण थांबल्या. तर
समोर राहिली होती बोट आणि खाली जायला लागली आपली अलकनंदा जी नदी आहे ती. कसलं पाणी एकदम उफान म्हणते तसं पाणी एकदम जोरजोरानं पडायला लागले. रुद्ररूप डायरेक्ट केलंय. पाऊस तर अजून पडलाच नाही, पावसाच्या अगोदरच असलाय. आणि वर राहिलं ती छोटंसं मानागाव जे की समोर दिसायला लागलं. जाऊया आपण मानागावच्या अगोदर एक ते तिकडं दिसायला लागलं का झरणा एक छोटंसा. त्या झरणाखाली असं म्हणलं जातं जर ते पाणी तुमच्या अंगावर पडलं तर तुम्ही लकी आहात आणि जर म्हणजे पुण्यवान आहात आणि जर नाही पडलं तर तुम्ही पापी आहात असं म्हणलं जातं. म्हणजे मला पण माहीत नाही पण म्हणलं जाते तसंच. आणि इकडल्या साईडला माना आहे तर आपण जाऊया माना गावाकडं, इंडियाचं लास्ट विलेज. गावाची एंट्रन्स जय महावीर गंगाटन प्रवेशद्वार आणि छोटीसा एक रस्ता बनलेला आहे मधामध्ये जायला. छोट्या छोट्या गल्ल्यामधून जायला आला आपण. रस्ता बघा किती कसा आहे, छोटंसा गल्ल्यामध्ये सगळेजण त्याच्यातूनच यायला झाले तर त्याच्यामध्येच असं छोटंसं दुकान पण आहे. वा किती छोटीशी गल्ली आहे. असे छोट्या छोट्या गल्ल्यामधून जावं लागले. छोटंसं गाव आहे, गावच छोटंसं आहे. वाटतं एक 50 ते 60 घरं असते, जास्त नाही. आणि अशाच गल्ल्यामधून दमादमाने पाईपलाईन बरं का ह्याची कायची पाण्याची पाईपलाईन पण आहे. आणि अशा छोट्या छोट्याशा गल्ल्यामधून जावं लागलं पण भारी आहे. कसलं भारी आहे, छोटे छोटेसे आणि त्याच्यामधून असं गल्ल्या जायचं. हो मंदिर पण भारी आहे. यासाठी 2 रस्ते आहेत, एक इकडल्या साईडचा आणि एक इकडल्या साईडचा रस्ता. दोन्ही रस्त्यापैकी येऊ शकता तुम्ही. आता इथे लिहिले भीम पूल, त्यानंतर सरस्वती धाम, केशव प्रयाग, त्यानंतर गणेश गुफा, व्यास गुफा इथे लिहिले. आणि इथे पोलीस चौकी पण लिहिले, पोलीस चौकी माना. तर आपण कुठं जायचं, इकडे जायचं की इकडे जायचं? आधी लांबला जाऊन या, नंतर मग आपलं लहान करूया. इकडे जाऊया भीम पूलकड आणि सरस्वती धामकड. लांबला करूया आधी. हो अजून छोटीशी एकदम भारी आहे. दुकानं कसली भारी लागले दोन्ही साईडला, छोटे छोटे कपड्याची दुकानं. वरी पूर्ण झाडं हिरवेगार. आलो मी झरण्यापाशी. हे दिसायला लागलं तुम्हाला झरणा. हा झरणा नाही आहे, सरस्वती नदी आहे. आणि किती एका टाइमला किती जास्त पाणी येते बघा. पूर्ण पाणीच पाणी यायला लागले. आणि इथंच शेवटी दिसते, इथूनच उगम पावते आणि इथूनच आपल्याला शेवटच्या वेळेस सरस्वती एकच वेळ दिसते. आणि साईडला असं एक मंदिर आहे, खूप भारी दिसायला लागले मंदिर पण. आणि इकडल्या साईडला पांडव जे वरी स्वर्गामध्ये गेले तिकडल्या साईडला. आणि पूर्ण आसपास सगळं दगड आहे. पण त्याच्यामध्ये जे पाणी आहे ते खूपच भारी वाटायला लागले राव. कसलं उपळतं पाणी. हे दिसते का तुम्हाला ब्रिज? पण ब्रिज बनलेला नाही, हा पूर्ण पाण्यानं कटून झालेला ब्रिज आहे. दिसायला का पाण्याचं वन, म्हणजे इथवर पाणी असेल तेव्हा जेव्हा फुल व्हायची असेल त्याच्यावर हा पूर्ण ब्रिज बनलेला आहे. पूर्ण इथून पांडवाला वरी जाण्यासाठी कसलं भारी आहे. आणि खाली इकडल्या साईडला नदी वाहिलं. आपलं जे मंदिर होतं त्या मंदिरामध्ये सरस्वती, त्यानंतर सरस्वती माता, त्यानंतर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजाची मूर्ती होती तिथे. महाराष्ट्रातलं कल्चर, आपल्या परंपरा इथवर बी आहे. बघितलं. आता जाऊया वरी, जिकडे काही पांडव गेलते स्वर्गामध्ये. समोर आलं स्वर्गरोहण मार्ग म्हणून लिहिलंय आणि घंटी पण लावली. आणि वरी आपले जे पांडव आहे ते जायला लागले स्वर्गामध्ये. वरी आलो मी. कुत्र्याच्या पाठीमागे जाणारे आपले स्वर्गातले माणसं म्हणजे युधिष्ठिर, भीम, अर्जुन, त्याच्यानंतर नकुल, त्यानंतर सहदेव आणि त्यानंतर द्रौपदी, असे सगळेजण एका पाठीमागे एक वरी जाताना दिसायला आपल्याला. समोर कुत्रा आहेत त्यांना जे मार्गदर्शन करायला लागले. आणि इथून पूर्णपणे खालून येऊ लागले वरपर्यंत. आणि अजून वर खूपपर्यंत रस्ता तर आहेच जायला. जाऊया वरी. खालून चालता अशीच वरी गेले तिथपर्यंत. आणि अजून वरून रस्ता आहे म्हणून अजून 2-3 किलोमीटर, पण वरी जाताना नाही. आणि संध्याकाळी झाल्यानं वरी जायला बंद केलं. 4-5 वाजता बंद करते वरी जाण्यासाठी, कारण जाऊन यायला खूप टाईम लागते. 3-4 घंटे म्हणून बंद केले. आणि ऊन बी खूप जास्त पडायला लागले. तर हे होतं माना गाव, छोटंसं, जास्त मोठं पण नाही. तिकडल्या साईडला काय घरं आहेत, म्हणजे घरच आहेत नॉर्मल. आणि छोटे छोटे गले आहेत. इकडल्या साईडनं आलो आणि पूर्ण एकदा व्ह्यू बघा तुम्ही, कसला सुंदर दिसते.